आज भोकरदन उप विभागीय अधिकारी कार्यालय के सामने गोशेगांव के कुछ लोग आए, वो क्या बोल रहे देखेंगे। दिनांक 21 जुलै 2025 रोजी मी भाई जगदीश कुमार इंगळे, केंद्रीय कार्याध्यक्ष दलित पॅन्थर तथा संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य। तुमचे काय काय मागण्या आहे? आमच्या मौजे गोशेगाव सहित भोकरदन तालुक्यामध्ये दलित, आदिवासी, भूमिहीन, बेघर, ओबीसी, गरीब मराठा, फासेपारधी समाजाच्या लोकांनी वंशपरंपरागत वर्षानुवर्ष जमिनीवर मशागत करून पेरणी केलेली आहे, म्हणजे त्यांचा कब्जा आहे। दरवर्षीप्रमाणे सन 2025च्या खरीप हंगामात त्यांनी जमिनीची पेरणी केलेली आहे, परंतु सरकारने हस्तलिखित सातबारा लिहिणं बंद केल्यामुळे त्या लोकांच्या जमिनीचे पंचनामे होत नाही। जमीन पेरण्याचा पुरावा आमच्याकडे नसल्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचा आधार घेऊन बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आमच्या संघटनेचे कानिफनाथजी जाधव यांच्या नेतृत्वामध्ये आणि समाधानजी खेत्रे यांनी पुढाकार घेऊन आम्ही तहसील कार्यालयाकडे एक निवेदन सादर केलं। सदर निवेदनात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 17चा आधार घेऊन ग्राम महसूल अधिकारी यांनी शेतात जाऊन जमिनीचा पंचनामा, स्थळ निरीक्षण, प्रत्यक्ष मोकापाहणी करावी, ज्या ज्या जिन्सा पेरणी केलेल्या आहेत त्याची नोंद घ्यावी आणि आमच्या जमीन कसणाऱ्या लोकांच्या बयानाप्रमाणे प्रतिवेदनात्मक अहवाल शासनाकडे सादर करावा अशी मागणी आम्ही केलेली आहे। आणि या मागणीकडे जर दुर्लक्ष झालं तर मोठ्या नाईलाज असतो भारतीय संविधानाला प्रमाण मानून आम्ही लोकशाही पद्धतीने 21 जुलै 2025 रोजी इथे धरणे आंदोलन करणार। आप देख सकते हैं कि यहाँ पर उप विभागीय अधिकारी कार्यालय के सामने विविध मांगों को लेकर यहाँ पर कुछ शेतकरी मंडली यहाँ पर मौजूद है और इन्होंने अभी इशारा ये दिया है कि आगे अगर इनके मांगने को मान्य नहीं किया गया तो आगे ये उपोषण भी कर सकते हैं। वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करें और हमारे फेसबुक पेज को, यूट्यूब चैनल को ज़्यादा से ज़्यादा लाइक करें, सब्सक्राइब करें। धन्यवाद।